बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, बैलेट पेपर लाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ। भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, सहयोगी संघटना आणि बहुजन समाजातील इतर समविचारी पक्ष संघटना, कामगार संघटना यांच्यातर्फे मतपत्रिकेवर म्हणजेच बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात या संदर्भात दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात असे नमूद करण्यात आले की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1951 च्या अधिनियम 59 नुसार निवडणूक आयोगाने संविधानिक पद्धतीने मुक्त, निष्पक्ष व पारदर्शी निवडणुका करणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर 8 ऑक्टोबर 2013 च्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ईव्हीएम द्वारे मुक्त, निष्पक्ष, पारदर्शी निवडणुका होत नसल्यामुळे 100% जागांवर व्हीव्हीपॅट लावून मतदाराद्वारे खात्री करून घेऊन त्यावर अंगठा लावून मतदान करत व मत मोजून खात्री करावी असे स्पष्ट सांगितले। परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट लावले नाही गेले। उलट संविधानिक मूलभूत तत्वांवर मुक्त, निष्पक्ष, पारदर्शी निवडणुकांऐवजी नवीन अधिनियम तयार करून मतदार व लोकशाहीला वेठीस धरले व बीजेपीच्या दबावाला बळी पडले। तसेच ईव्हीएम मशीनद्वारे बदल न करता निवडणूक घेणे कायम ठेवले। त्यामुळे भाजपा गठबंधनला वोटिंगची चोरी करून उमेदवार निवडून घेणे शक्य होणार आहे। निवडणूक आयोगाच्या माध्यमातून संविधानाने दिलेल्या 391 अधिनियम 59 तसेच 324, 326, 375 कलमानुसार निवडणूक आयोग व भारतीय प्रशासकीय विभागाने भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करून मुक्त, निष्पक्ष व पारदर्शी निवडणूक घेणे बंधनकारक आहे। तरी निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या बीजेपीच्या षडयंत्रामध्ये सामील होऊन भारतीय नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारांचे हनन करत असेल तर संविधानाच्या व लोकशाहीच्या संरक्षणाच्या हितात ईव्हीएम मशीन फोडू असे स्पष्ट मत बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष संघर्ष योद्धा निलेश येल्वे यांनी व्यक्त केले। यावेळी ILPA इंडियन लीगल प्रोफेशनल्स असोसिएशनच्या वकील पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील होते व मुरबाड, शहापूर, भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा व ठाणे लोकसभे अंतर्गत विविध विधानसभेचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। तसेच ठाणे जिल्ह्यातील बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतकांचे बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। मुंबई वार्ता विशेष प्रतिनिधी ठाणे। मी निलेश येल्वे, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र। आज या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व विविध संघटना, सामाजिक संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपण इतर पण जे समविचारी पक्ष आहेत, जे लोकशाहीला मानणारे आहेत किंवा जे संविधानाला मानणारे आहेत, ते सर्व असे पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। बरेचशा लोकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे निवडणूक आयोग जे आहे त्यांच्या आयुक्तांना, जे केंद्राचे जे मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे, हे निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये भारतीय संविधानाने कलम जे 19 अधिनियम जे 1951 नुसार जे 59 जे हे आहे धारा आहे, त्या धारेनुसार आम्हाला ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवरतीच निवडणूक घ्याव्यात अशा पद्धतीचं जे आहे हे अधिकार आम्हाला दिलेला आहे। परंतु जे निवडणूक आयोग आहे हे जाणीवपूर्वक काय करत आहे, जाणीवपूर्वक हे निवडणूक आयोग जे आहे बीजेपीच्या दबावामध्ये येऊन ते जाणीवपूर्वक ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणूक घेत आहे। म्हणजे बॅलेट पेपरच्या ऐवजी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून ईव्हीएम हे घेतलं, मतदान घेतलं की त्याने काय होतं आहे की त्याने वोटिंगची चोरी होते। त्याच्या व्यतिरिक्त इतर आमचे जे काही 5 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पण आम्हाला विविध अधिकार संविधानाने दिलेले आहेत। त्याच्यामध्ये अनुच्छेद 326 आणि 19 प्रमाणे पण या भारतामध्ये जे काही निवडणूक आहेत त्यांना जे संविधानिक पद्धतीने मुक्त, निष्पक्ष व पारदर्शी निवडणुका घेणं हे प्रशासकीय विभागाचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी या पद्धतीने पण याचा विचार करणं आवश्यक आहे, कारण हे संविधानिक तरतूद आहे।
त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की 8 ऑक्टोबर 2013चा सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये पण सुप्रीम कोर्ट स्वतः सर्व पुराव्याच्या आधारावरती त्यांनी हे सांगितलेलं आहे की जे आहे की EVMच्या माध्यमातून मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शकता दिसत नाही आणि त्याच्यामध्ये EVMच्या माध्यमातून वोटिंगची चोरी होते. तर ह्याच्यातनं सिद्ध झालेलं आहे. एवढे पुरावे हे सक्षम आहेत की या आधारावरती आपल्याला लक्षात येतं की EVMच्या माध्यमातून वोटिंगची चोरी होते. मग जर मतदार एखाद्या उमेदवाराला हे देतोय, मतं देतोय, मग तो त्याच्याच उमेदवाराला भेटतो याची गॅरंटी नसताना निवडणूक आयोग जाणीवपूर्वक हे अशा प्रकारचं षडयंत्र काय करतोय आणि का लोकांच्या भावनेशी आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांशी खेळ चाललेला आहे. तर या षडयंत्राच्या विरोधात हे निवेदन देण्यात आलेलं आहे. भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आलेलं आहे. बहुजन मुक्ती पार्टीचा याच्यामध्ये सहभाग आहे पूर्ण राष्ट्र स्तरावरती, राज्य स्तरावरती. आणि जर काय हे EVM मशीन जर बंद करून बॅलेट पेपर जर आणलं नाही आणि बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घेतल्या नाहीत तर आम्हाला जर वरिष्ठांचा आदेश आला तर EVM मशीन फोडण्याचं पण आम्ही मानसिकता ठेवलेली आहे. संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही EVM मशीन. मोर्चा ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष. आज आम्ही जे इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो ते वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून देण्यात आलो. गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की भारतामध्ये EVM मशीनच्या माध्यमातून वोटिंग केली जाते. तर भारतातले बरेचसे पक्ष आणि सामाजिक संघटना ह्यांचा हा आग्रह आहे की वोटिंग ही जी आहे ही EVM मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावं. आणि 2013पासून सुप्रीम कोर्टामध्ये केससुद्धा चालू आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हे सांगण्यात आले की EVM मशीनवर पारदर्शकता वोटिंग घेता येत नाही. त्यामुळे आम्ही आज ह्या इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन जवळ असताना आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून शासनाला हे आग्रह करण्यासाठी आणि निवेदनाच्या माध्यमातून आमची मागणी ठेवण्यासाठी आलो की आम्हाला ही जी वोटिंग आहे ही EVM मशीनवर न होता बॅलेट पेपर घेण्यात यावं, जेणेकरून सामान्य नागरिकांचा जो हक्क आहे तो जो 19 कलम किंवा बाकीचे जे आहे त्या माध्यमातून सामान्य नागरिकांनासुद्धा संविधानाच्या माध्यमातून त्यांचे अधिकार प्राप्त होतात. हे एक लोकशाहीवर विश्वास ठेवण्याचं एक काम होईल. आणि जर EVM मशीनच्या माध्यमातून वोटिंग होत राहिली तर कुठेतरी लोकशाहीला तडा जाईल आणि जगातली जी सगळ्यात मोठी लोकशाही आहे जी भारत आहे याच्यात सुद्धा जगाचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त या गोष्टीवरती शासनाने लक्ष द्यावं आणि आमच्या मागणीकडे पूर्तता करावी एवढंच बोलून मी थांबतो. महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष. आम्ही निवेदन देण्यासाठी आलो पण इथे सुद्धा आम्हाला उभं सुद्धा केलं नाही आणि तिथून सुद्धा बाहेर निघा आमच्यावर अन्याय करतात आहे. आणि आम्ही निवेदन याच्यासाठी दिलं आहे की आम्हाला EVM मशीन नको आहे, बॅलेट पेपर पाहिजे. जर हे सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय मानत नसतील तर हे कोणाचा निर्णय मानतात. आम्ही सामान्य नागरिक आहोत. सामान्य नागरिकांचे सुद्धा हे प्रश्न असतात आणि हे आमचे प्रश्नसुद्धा ऐकून घेत नाही आणि आम्हाला ऑफिसच्या बाहेर काढतात. आम्ही या प्रशासनाचा सुद्धा निषेध करतो, तीव्र निषेध करतो आणि बॅलेट पेपरनीच इलेक्शन झाले पाहिजे. कारण EVMमुळे गडबडी होते आणि मतांची चोरी होते. म्हणून आम्हाला बॅलेट पेपरच पाहिजे. आमचा ठाम निश्चय आहे, बॅलेट पेपरनीच इलेक्शन झाले पाहिजे.